दिनांक 2/8/23 रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणमध्ये सराफा मार्केट सिडको येथे बॅग लिफ्टिंग झाली होती। त्यामध्ये 35,80,000चा सोन्याचा मुद्देमाल हा चोरी गेला होता। तर सदर हीची घटना ही खूप मोठी घटना होती। त्यामुळे माननीय SP साहेबांच्या आदेशाने LCBचे बरेच टीम तयार करण्यात आले होते। त्यामध्ये API वावळे आणि त्यांची टीम ह्या गुन्ह्याच्या शोधकामी लावण्यात आली होती आणि त्याच शोधामध्ये ते ओडिसा हैदराबाद ह्या ठिकाणी सदर आरोपीची माहिती घेतली त्यांनी। तर त्यानंतर तिथं त्यांना समजलं की तो आरोपी त्या ठिकाणी गावामध्ये नाही। तर त्याच शोधामध्ये ते परत त्याच मार्गाने हैदराबाद आणि नंतर नांदेड येथे शोध घेतला। तर तो आरोपी नांदेडमध्ये मिळून आला आणि त्याच्याकडून 12 तोळे सोनं आणि 500 ग्राम चांदी असं एकूण 8,18,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये तो धनेगाव येथे रूम करून होता। तो बरेच दिवस त्या ठिकाणी राहून सदर सिडकोमध्ये तो रेकी करत होता आणि संधी साधून त्यांनी ही चोरी केली होती। आणि आपण तो ज्या ठिकाणी राहत होता ह्याची आपल्याला पूर्वीच माहिती घेतली होती, पण आपण जेव्हा शोध घेतलो तो त्या ठिकाणी नव्हता। पण आपण तो ओरिसाचा असल्याची जी माहिती मिळाली त्या संदर्भाने आम्ही आमची टीम ओरिसाला पाठवली होती। ओरिसाला जाऊन शोध घेतला असता तो ओरिसाला मिळून आला नाही। तर त्या संदर्भात आम्ही इथं नांदेडला शोध घेतला, तो नांदेडला मिळून आला आणि त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। आणि आरोपीचं नाव आहे भीमा धनु प्रधान। हा म्हणजे काही कामधंदा करत नाही। तो राहणारा पूर्वाकोटी जाजपूर ओरिसाचा आहे आणि ह्यापूर्वी जे आपण सिडकोच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं होते आरोपी, तो पण जाजपूरच्या हद्दीमधलाच होता। एकूण मुद्देमाल सध्या 12 तोळे सोने आणि 500 ग्राम चांदी आहे। 8,18,000चा मुद्देमाल आहे।